नमस्कार मित्रांनो, आपण पोलीस भरती या एक्झामचं टार्गेट धरून आपण एकक सांख्यांक हा टॉपिक घेत आहोत. ठीक आहे, तर याच्यामधला आपला एक व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण दोन टाईपचे प्रश्न बघितले. आज आपला या व्हिडिओ लेक्चर मध्ये टाईप नंबर 3 शिकायचा आहे आणि नंतर आपल्याला मिक्स स्वरूपाचे प्रश्न घ्यायचे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर पहा, आपण टाईप 3 मध्ये कोणते अंक ठेवलेले आहे की जेणेकरून त्याचं लॉजिक आहे सेम आहे. तर टाईप 3 मध्ये आपण 2, 3 त्याच्यानंतर 7 आणि 8 हे आपल्याकडे 4 अंक आहे. आता याचं लॉजिक आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. जसं की पहा, 2चा जर आपण एक घात केला तर आपल्याकडे उत्तर आहे 2. 2चा आपण वर्ग केला तर आपल्याकडे 4. 2चा तिसरा घात केला तर आपल्याकडे उत्तर आहे 8. त्याच्यानंतर 2चा चौथा घात केला तर 16. 2चा 5वा घात केला तर 32. त्याच्यानंतर 2चा 6वा घात केला तर 64. 2चा 7वा घात केला तर 128. 2चा 8वा घात केला तर 256 आणि याप्रमाणे आपण घातांक खाली वाढवत चालले. ठीक आहे, तर आपल्याला एक ऑब्झर्व झाला असेल का आपल्याकडं जो एकक स्थानी अंक येतो तो 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 6 आहे. त्याच्यानंतर पुन्हा तेच अंक रिपीट होतात सिक्वेन्स नुसार 2, 4, 8, 6. मी पुन्हा जर 2चा 9वा घातांक केला तर 512 येणार आहे. पुन्हा 2 स्टार्ट झाला, परत काय येणार आहे 4 येणार आहे, परत 8 येणार आहे, परत 6 येणार आहे. म्हणजे आपल्याला एक समजलं का एक सायकल तयार होते. काय होते? एक सायकल तयार होते. 2, 4, 8, 6 या 4 अंकांची आपल्याकडे एक सायकल तयार होते. पुन्हा परत पहा, तीच सायकल आहे 2, 4, 8, 6. पुन्हा काय 4 अंकांचीच सायकल आहे. सेम याच्यामध्ये पण 3च्या बाबतीत पण 4 अंकांची एक सायकल तयार होते. जसं की बघा, 3चा एक घात आहे तर तुम्ही मला सर 3च आहे. 3चा वर्ग केला तर तुम्ही मला सर 9 आहे. 3चा तिसरा घातांक केला तर 27 आहे. 3चा चौथा घात केला तर 81 आहे. 3चा 5वा घात केला तर 243 आहे. आणि यानंतर आपल्याला रिपीट होणार आहे. काय रिपीट होणार आहे? तर हे जे काही शेवटचे एकक संख्या अंक आहे 3, 9, 7, 1, पुन्हा 3 येणार, पुन्हा 9 येणार, पुन्हा 7 येणार, पुन्हा 1 येणार. म्हणजे 3 बाबतीत पण काय आहे 4 अंकांची सायकल आहे. आता ही सायकल काय भानगड आहे हे आपण पुढे एक्झाम्पल मध्ये बघणारच आहोत. फक्त तुम्हाला मला समजून काय सांगायचं आहे माहितीये का, तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो का 4 ने भाग द्या, म्हणजे जो घातांक आहे ना त्याला 4 ने भाग द्या. पण 4 ने का भाग द्यायचा याचं कारण पण तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट पण तुमचे क्लिअर झाले पाहिजे. तर 4 ने भाग देण्यामागचं कारण असं आहे का 2च्या बाबतीत पण ह्या 4 अंकांची सायकल तयार होते. काय तयार होते? सायकल. कारण परत 4 अंकांची सायकल असं तुम्ही घातांक किती जरी वाढवत गेले तर हेच 4 अंक रिपीट होणार आहे सिक्वेन्स नुसार. 3 बाबतीत पण 3, 9, 7, 1 हेच अंक सिक्वेन्स नुसार रिपीट होणार आहे. म्हणून याची सायकल सुद्धा काय आहे 4 आहे. त्याच्यानंतर पहा, 7चा घातांक 1 घेतला तर 7 आहे. 7चा वर्ग केला तर 49 आहे. 7चा घन केला तर 343 आहे. 7चा चौथा घात केला तर 2401 आहे. कारण 7 त्रिक 21, 2401 आहे. म्हणजे आपल्याला कळलं 7, 9, 3, 1. पुन्हा 7चा 5वा घातांक करा म्हणजे 2401 ला परत 7 ने गुणा तर 7 1 7 आहे. म्हणजे याप्रमाणे ही सायकल खाली कंटिन्यू होत राहणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे 8च्या बाबतीत काय आहे तर 8च्या बाबतीत सुद्धा तेच अंक असणार आहे. 8चा पहिला घात म्हणजे 8, 8चा वर्ग 64, 8चा घन 512. त्याच्यानंतर 8चा चौथा घातांक जो येईल तो म्हणजे तेच अंक रिपीट होणार आहे. म्हणजे कोणते? 8 नंतर 4, 8चा एक घात म्हणजे 8, 8चा वर्ग 64, 512 नंतर काय येणार आहे 6 येणार आहे. म्हणजे 8च्या बाबतीत सुद्धा हेच अंक रिपीट होणार आहे. म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का, तर ज्या वेळेस तुम्हाला एकक स्थानी 2 असेल आणि त्याचा किती जरी मोठा घातांक असला तर तुम्हाला त्या घातांकाला 4 ने भाग द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शोधायचं आहे का बाकी किती उरते. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, मी थोडस तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहितो पहा, का समजा 72 आहे आणि या 72चा घातांक 123 आहे. 72चा घातांक काय आहे 123 आहे. आणि ज्या वेळेस मला याच्या विस्तारित स्वरूपात याचा एकक स्थानचा अंक विचारतील त्यावेळेस त्या एकक स्थानी कोणतं उत्तर असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. कसं शोधणार? तर आपल्याला काय करायचं, जो घातांक आहे तो घातांक घ्यायचा आणि त्याला 4 ने भाग द्यायचा. आता सगळ्यात मोठं म्हणजे काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे का हा घातांक मोठा पण असू शकतो, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी.
बरोबर आहे का नाही? याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. याच्यासाठी काय माहित पाहिजे तुम्हाला? तर याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. मग आता याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता 4ची कसोटी काय आहे? तर 4ची कसोटी म्हणजे शेवटच्या 2 अंकांनाच भाग द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता मी काय करतो, 123 नाही घेणार, तर मी फक्त याच्यातले 23 घेणार आणि ह्या 23ला मी 4ने भाग देणार. 4ने भाग दिल्यानंतर 4 1 4 4 5 20. बाकी किती उरते त्याच्याकडे माझं लक्ष पाहिजे. तर बाकी उरली 3. बाकी किती उरली? 3 उरली. मग मला हे समजलं पाहिजे का इथं एकक स्थानी 2 होता, तर तुम्हाला काय करायचंय, 2चा घातांक ही जी बाकी उरती ना, तो बाकी घातांकाच्या स्वरूपात लिहायचा आहे. मग 2चा घातांक किती येईल? 3 येईल. आणि 2चा घन किती आहे तुम्हाला माहिती आहे? 2चा घन 8 आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला का 72चा घातांक 123. तर याच्या एकक स्थानी काय येणार आहे आपल्याला? तर याच्या एकक स्थानी 8 येणार आहे. काय येणार आहे? 8 येणार आहे. एकदा नाही समजणार, एक एक्झाम्पल नाही समजणार, पण अजून 1-2 एक्झाम्पल जर घेतले तर ते तुम्हाला लक्षात येईल. जसं की एक्झाम्पल म्हणून मी अजून एखादं एक्झाम्पल घेतो. पाहता काय आहे, जसं की समजा मी म्हणलं का समजा 63 आहे आणि ह्या 63चा घातांक मला घ्यायचा आहे समजा 28. किती घेतला मी? मुद्दामून 28 घेतलं. मग आता मुद्दामून 28 घेतला तर इथं एकक स्थानी 3 आहे. तर मग आपण काय करतो, जो घातांक आहे तो घातांक लिहिणार 28 आणि त्याला नेहमी 4ने भाग देणार. का 4ने भाग द्यायचं याचं कारण मी तुम्हाला इथं सांगितलं. का? कारण प्रत्येकाच्या हे जे काही सायकल आहे तर प्रत्येकाची 4 अंकांची सायकल आहे. हे 4 अंकांची सायकल, 4 अंकांची सायकल, 4 अंकांची सायकल. 8च्या बाबतीत सुद्धा 4 अंकांची सायकल आहे. म्हणून आपल्याला या 2 3 7 8 हे एकक स्थानी असताना आपल्याला नेहमी त्याच्या घातांकाला 4ने भाग द्यायचा आहे. फक्त तो घातांक 0 नको आहे, कारण घातांक 0 झाला तर सगळं उत्तर काय येणार आहे तुमचं? 1 येणार आहे. मग आता तुम्ही काय सांगितलं का तुम्ही सर या 28ला 4ने भाग द्या. 4 1 4 4 7 28. बाकी किती उरली? तर तुम्ही म्हणा सर बाकी उरली 0. बाकी किती उरली? 0 उरली. मग तुम्ही म्हणा सर बाकी जर 0 उरत असेल तर याच्या एकक स्थानी काय असणार आहे? तर तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता का सर 3चा घातांक 0 लिहा आणि त्याचं उत्तर काय नेहमी 1 आहे. त्याचं उत्तर काय नेहमी 1 आहे. म्हणजे याच्या एकक स्थानी 1 असेल. पण तुम्ही जो विचार केलाय तो विचार म्हणजे चुकीचा आहे. थोडक्यात का चुकीचा आहे त्याचं कारण मी सांगतो. पहा, का ज्या वेळेस तुम्ही काय केलंय 28ला 4ने भाग दिला तर भागाकार तुमचा 7 आला आणि बाकी किती उरली? 0 उरली. मग बाकी ज्या वेळेस 0 उरत असेल ना त्यावेळेस काय घ्यायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्यावेळेस मला सांगा का हिची जी काही 3च्या बाबत आपली जी सायकल आहे 3 9 7 1 परत 3 9 7 1 परत 3 9 7 1, तर ही सायकल कुठं ब्रेक होते? ब्रेक म्हणजे काय? पुन्हा रिपीट कुठं होते? तर तुम्ही म्हणाल सर 3 9 7 1 त्याच्यानंतर परत 3 9 7 1 अशी सुरू होणार आहे. म्हणजे इथं ब्रेक होते. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, ह्या 4ला जर मी 4ने भाग दिला तर बाकी 0 उरल आणि बाकी 0 उरल तर त्याचं उत्तर काय येणार? नेहमी 1 येणार आहे. काय येणार? नेहमी 1 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला का याचं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. असा बिलकुल नाही घ्यायचा. याचा अर्थ का 3चा घातांक 0 उरतोय म्हणून 1 लिहा. ठीक आहे. आता हे काय झालंय, एक कोइन्सिडन्स समजा का हे आणि ते सेम यायला लागलं. अजून एक एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. जसं की मी आता एक एक्झाम्पल, हाच कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी अजून दुसरं एक एक्झाम्पल घेतो. जसं की समजा मी असं घेतलं तर समजा 182 आहे आणि ह्या 182चा घातांक 512 आहे. तर तुम्हाला जर विचारलं का याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, तुम्ही लगेच म्हणणार सर इथं एकक स्थानी 2 असल्यामुळं ह्या 512ला 4ने भाग द्या. मग 512ला 4ने भाग द्या, पण 4ची कसोटी मला माहितीये का शेवटचे 2 अंकच घ्यायचे म्हणजे 12 घ्यायचे आणि त्या 12ला तुम्ही 4ने भाग दिला तर 4 1 4 4 त्रिक 12. भागाकार आला माझा 3, पण बाकी किती उरली? तर बाकी उरली 0. मग बाकी 0 उरली तर याचा अर्थ 2चा घातांक 0 म्हणजे उत्तर 1 घेणार का? तुम्ही म्हणणार नाही सर 2चा घातांक 0 म्हणजे 1 उत्तर घेणार नाही. तर काय उत्तर घेणार आहे? तर मला सांगा 2चा 4था घाताचं काय उत्तर आहे? म्हणजे थोडक्यात काय आहे, तर ही सायकल इथं ब्रेक झाली पहा आणि इथं ब्रेक झाली कारण त्याच्यानंतर पुन्हा स्टार्ट झाली पहा 2 4 8 6. परत काय झाली? इथं ब्रेक झाली, पुन्हा स्टार्ट झाली 2 4 8 6. मग जिथं ब्रेक होते तो अंक एकक स्थानचा म्हणजे तुमचा जो जो घातांक तुमचा 0 लिहायचा आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच काय का थोडक्यात
ज्यावेळेस तुमची बाकी शून्य उरल त्यावेळेस काय करायचंय, तर त्यावेळेस या 2चा चौथा घात लिहायचा आहे. त्यावेळेस काय लिहायचं आहे, 2चा चौथा घात. इथं सुद्धा काय करायचंय, ज्यावेळेस बाकी शून्य उरल त्यावेळेस तुम्हाला 3चा चौथा घात घ्यायचा आहे. किती घ्यायचा आहे, 3चा चौथा घात. मग 2चा चौथा घात किती आहे, तर तुम्ही म्हणा सर 2चा चौथा घात किती पहा बरं, तर तो आहे 16. 16 मधला एकक स्थान काय आहे, तर तुम्ही म्हणा सर 16 मधला एकक स्थान आहे 6. तर इथे किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. आता इथं शून्य आलाय का, नाही आला. ठीक आहे, सॉरी इथं 1 आलाय का, नाही आलाय. कळलं का? म्हणजे ही तुमची सगळी प्रॅक्टिस आहे. म्हणजे आता मला काय म्हणायचं माहितीये का, 2, 3, 7 आणि 8 याच्या बाबतीत आपल्याला घातांकाला 4 ने भाग द्यायचा आहे. बाकी जर समजा आता पहा बरं का, 2च्या बाबतीत सांगतो. 2च्या बाबतीत काय आहे, जर समजा तुमची बाकी 1 उरली, जर समजा तुमची बाकी 1 उरली तर त्याच्या एकक स्थानी नेहमी 2 असणार आहे. जर तुमची बाकी 2 उरली तर एकक स्थानी नेहमी 4 असणार आहे. जर तुमची बाकी 3 उरली तर 2च्या बाबतीत एकक स्थानी 8 असणार आहे. आणि जर तुमची बाकी 0 उरली, बाकी किती उरली, तर तुम्हाला सर बाकी जर 0 उरली तर याचा अर्थ 2चा चौथा घात म्हणजेच किती घ्यायचं आपल्याला, 16. आणि 16 मधला एकक स्थानचा अंक काय आहे, 6 घ्यायचा आहे. सेम जर समजा 3च्या बाबतीत बाकी 1 उरली तर तुम्ही 3 घेणार आहे. बाकी जर समजा तुमची 2 उरली तर 3चा वर्ग म्हणजे 9 घेणार आहे. बाकी जर समजा 3 उरली तर 3चा घन म्हणजे 27 आणि 27 मधले फक्त 7 घेणार आहे. आणि जर समजा तुमची बाकी 0 उरली तर बाकी जर 0 उरत असेल तर 3चा चौथा घात तो म्हणजे किती, 81. 81 मधला फक्त काय घ्यायचं आहे, 1 घ्यायचा आहे. सेम 7च्या बाबतीत आहे, 1 उरला बाकी तर 7 घ्या. जर 2 उरली तर 7चा वर्ग म्हणजे 49. 49 मधले 9 घ्या. 3 उरले तर 7चा घन 343. 343 मधले फक्त 3 घ्या. आणि जर बाकी 0 उरली तर 7चा चौथा घात म्हणजेच किती, 2401 म्हणजे 1 घ्या. ठीक आहे. सेम 8च्या बाबतीत सुद्धा आता आपण काय करू, एक्झाम्पल पाहू, जेणेकरून एक्झाम्पल मध्ये तुम्हाला या गोष्टी आणखी क्लिअर होऊन जातील. म्हणजे तुम्हाला आता माझ्याकडून एक समजलंय का, प्रत्येक जण सांगतात का त्याला 4 ने भाग द्या, त्याला 4 ने भाग द्या, का भाग द्यायचा हे कुणी सांगत नाहीये. ठीक आहे, तर ते माझ्याकडून तुम्हाला समजलं का 4 नेच का भाग द्यावा, त्याच्या मागे लॉजिक काय आहे किंवा त्याच्या मागे कन्सेप्ट काय आहे. मग आता पहा, 42चा घातांक किती आहे, 121 आहे. आणि ह्या 121 या संख्येच्या विस्तारित स्वरूपात एकक स्थानचा अंक काय असेल. मी तुम्हाला काय सांगितलं का, 42चा घातांक किती आहे, तुम्ही म्हणणार सर 42चा घातांक आहे 121. बरं इथं एकक स्थान पाहिलं 2 आहे, किती आहे, 2 आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहितीये का 2, 3, 7, 8 हा टाईप नंबर 3 मधले अंक आहे आपले. मग आपल्याला माहितीये काय करायचंय, हे जो काही घातांक आहे हा घातांक घ्या आणि त्याला 4 ने भाग द्या. मग संपूर्ण घातांक घ्यायची गरज आहे का, तुम्ही म्हणाल सर नाही संपूर्ण घातांक घ्यायची गरज नाहीये, त्याच्यातले फक्त घातांकातले 21 उचला आणि 21 ला काय करा सर, तुम्ही 4 ने भाग द्या. आणि त्याच्यानंतर फक्त बाकी किती उरते ते पहा. तर 4 1 4, 4 5 20 आणि बाकी किती उरली, तर तुम्ही म्हणा सर बाकी उरली 1. मग बाकी 1 उरली तर 2चा पहिला घात किती आहे, तर तुम्ही म्हणा सर 2चा 1 घातांक म्हणजे किती आहे, 2 आहे. याचा अर्थ हा झाला का याच्या एकक स्थानी सुद्धा काय असणार आहे, 2 असणार आहे. काय असणार आहे, याच्या एकक स्थानी सुद्धा 2च असणार आहे. पहा किती सोपं आहे. आता मी तुम्हाला हे पण सांगतो का ज्यावेळेस या स्वरूपाचे प्रश्न दिले ना तर आपण तोंडी तोंडी उत्तर काढू शकतो. जसं की बघा, मी 21 घेतले, 21 ला 4 ने भाग दिला, 4 5 20, 1 उरलाय. मग 1 उरला तर 2चा 1 घात म्हणजे किती आहे, 2 आहे. झालं माझं उत्तर. जसं की अजून एक एक्झाम्पल पहा. आता तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. येत्या 2-4 दिवसामध्ये आपण लवकरच लाईव्ह पण चालू करणार आहे, संध्याकाळी प्रॅक्टिस. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला टाइम सांगितला जाईल. आता पहा 2137 आहे आणि त्याचा घातांक 753 आहे. तर एकक स्थानी किती आला, 7 आला. मग 7 आला ना तर आपल्याला घातांक उचलायचा आहे आणि घातांकाला 4 ने भाग द्यायचा आहे. मग पूर्ण घातांकाला 4 ने भाग द्यायची गरज आहे का, नाही. तुम्ही म्हणा सर फक्त 53 घ्या. मग 53 ला 4 ने भाग द्यायचा आहे तर आपल्याला माहिती आहे 13 चौक 52 होतात. मग याचा अर्थ भाग जर दिला तर भागाकार 13 आला आणि बाकी किती उरली, तुम्ही मला सर 53 मधून 52 गेले तर बाकी उरली 1. बाकी 1 उरली म्हणजे याचा अर्थ 7चा 1 घात. बाकी 1 उरली म्हणजे 7चा 1 घात म्हणजे किती आहे, तर 7चा 1 घात म्हणजे 7च आहे. म्हणजे इथं सुद्धा उत्तर काय येणार तुमचं, ऑप्शन नंबर 3 7. आता तुम्हाला हे माहित पाहिजे 13 चौक 52, 14 चौक 56, 15 चौक 60,
16 चोक 64, 17 चोक 68 ही सिक्वेन्स पाठ पाहिजे का जेणेकरून काय होईल तुम्हाला प्रश्न मनातल्या मनात सोडता येईल. कोणताही पेन पेपर न वापरता सुद्धा आपण याला टिक मार्क करू शकतो. समजलंय? आता मुद्दा म्हणून मी मिक्स एक्झाम्पल घेतोय 3, 7, 8 आणि 2 वरले. नेक्स्ट पहा आता. बरं आता मला सांगा याचं उत्तर मला तुम्ही काय करा माहितीये का, कमेंट बॉक्स मध्ये करा. मला बघू द्या तुम्ही किती जण आपला व्हिडिओ लेक्चर पाहत आहे, नाही का. मला पण बघू द्या का किती जण तुम्ही आपले व्हिडिओ लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहताय. मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच नवीन काहीतरी गोष्टी तुम्ही शिकून जाणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी जास्त करून काही जोक मारत नाहीये, कारण मला तुमच्या आयुष्याचा जोक नाही करायचा. कारण जोक मारण्यात 15-20 मिनिटं नुसतं हा ही करणार आपण, आणि त्याच्यानंतर आपला जो 1 तासाचं अर्धा तासाचं जे लेक्चर आहे हे आपलं मोठं होणार, आणि त्याच्यामध्ये शिकवणार राहील तुमच्या तर शिकवणार राहील फक्त 15 मिनिटाचं आणि जोक चालतील 45 मिनिटं. तर ते मला तसं काही करायचं नाहीये, त्याच्यामुळे मी थोडंसं सिरियसच शिकवू राहिलो. काय होतं इथं तुम्ही जे काही क्वेश्चन होणार आहे 8, 10, 15 काही जे काही क्वेश्चन होते हे सगळे क्वेश्चन तुमच्या डोक्यात गेले पाहिजे, हा माझा हेतू आहे. नाही तर काय होईल इथं सगळं कॉमेडी तुमच्या डोक्यात जाईल आणि जे पेपरचं मटेरियल पाहिजे ते आपलं इथंच राहील, इथपर्यंतच मर्यादित राहील. ठीक आहे. तर मग तसं नको व्हायला म्हणून आपण काय करू राहिलो थोडंसं सिरियस घेऊन शिकू राहिलोय. चला आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये करा. जास्तीत जास्त मुलांनी कमेंट करायची आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हा आता 22चा घातांक 23, हे पण सोपं आहे. 22चा घातांक किती आहे? 23 आहे. मग आता इथं 2 आल्यामुळं एकक स्थानी 2 आल्यामुळं घातांक पकडा 23 आणि या 23ला द्या 4 ने भाग. 4 1 4, 4 पंचे 20. बाकी किती उरली? तुम्ही म्हणा सर बाकी उरली 3. मग बाकी 3 उरली तर लिहा 2चा घन. 2चा घन किती आहे? 8 आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या एकक स्थानी काय असणार आहे? तर याचा अर्थ याच्या एकक स्थानी 8 असणार आहे. तो ऑप्शन नंबर 4. किती वेळ लागतो? सारे क्वेश्चन 10-10, 15-15 सेकंदात सुटणार आहे. पण सगळ्यात खरी मजा काय माहितीये का? पुढे जेणेकरून त्याच्यामध्ये काय आहे मिश्र स्वरूपाचे उदाहरण आहे. म्हणजे गुणाकार पण आहे, बेरीज पण आहे, त्याच्यानंतर बाकी पण आहे, सॉरी वजाबाकी पण आहे. चला आता पहा 7चा घातांक 105. 105 इथं 7 आहे. मग 7 आहे ना, एकक स्थानी 7 आहे म्हणजे याचा अर्थ घातांक घ्या. घातांक पूर्ण घ्यायची गरज आहे का? नाही. शेवटचे 2 अंक घ्या. शेवटचे 2 अंक काय आहे? 0.5. 0.5 ला काय करा? 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 1 4. बाकी किती उरली? तोंडी उत्तर निघतंय. तोंडी उत्तर निघतंय. बाकी उरली 1. मग इथं 7 होते तर 7चा पहिला घातांक म्हणजे 7 आहे. तर ऑप्शन नंबर किती आहे? 3 आहे. झालं उत्तर. तसं तोंडी पण काढू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट घ्या. हा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली ही ऑनलाईन बॅच रेकॉर्डिंग स्वरूपाची बॅच आहे, आणि या रेकॉर्डिंग स्वरूपाच्या बॅचचा जो फक्त अंकगणिती त्याच्यामध्येच मी भूमिती आणि बीजगणित हे विषय सुद्धा कव्हर केले. जवळपास आपले 130 प्लस व्हिडिओ आहे, आणि या 130 प्लस व्हिडिओ म्हणजे एका टॉपिकवर जवळपास 8-8, 10-10 आपले व्हिडिओ आहे. ठीक आहे. पूर्ण बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत 2021, 23, 23, 24 या 4ही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा विचार करून त्या लेवलला ही बॅच तयार केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची बॅचचा कालावधी 6 महिने घेतल्यापासून तुम्ही अनलिमिटेड वेळा ते बघू शकता. किती वेळा बघा, काही अडचण नाहीये. 2 मित्रात किंवा 2 मैत्रिणीमध्ये घेऊन बघितली तरी चालेल. त्याच्यानंतर पहा का आपण इथं लॉजिकचा पण वापर केलाय बॅचमध्ये, शॉर्ट ट्रिक्सचा पण वापर केला आहे, आणि ऑप्शनने कसं जायचं काही काही प्रश्नांमध्ये हे पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर या जे काही आपलं ऍप आहे तर या ऍपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करा. जे असेल ते तिथं फी भरून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ठीक आहे. तुमचा जर अभ्यास झाला असेल तरी तुम्ही एक रिव्हिजन बॅच म्हणून तुम्ही ही बॅच घ्या. मी गॅरंटेड सांगतो का आपल्या बॅचमुळं जे तुम्ही चांगले असेल, तयार झाले असेल तरी पण आपल्या बॅचमुळे तुमच्या आणखीन 4 ते 5 मार्क वाढणार. याची गॅरंटी 100% असणार आहे. किती मार्क वाढतील तुमचे? 4 ते 5. जसं की समजा आता तुमचे 19 मार्क पडतात तर तुमचे 3-4 मार्काचा 100% फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. कारण ह्या बॅच मधून तुम्हाला प्रश्नांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. कारण आपण असा पण विचार केला तर आपण खूप कमी वेळात प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचतोय. जसं की तुम्ही लेक्चर मध्ये बघूच राहिले. त्याच्यानंतर पहा 128 त्याचा घातांक किती आहे? 1024. एकक स्थानी किती आहे? 8 आहे. मग एकक स्थानी 8 असेल, 2 असेल, 3 असेल, 7 असेल, 8 असेल. आता 8 आहे तर काय करायचं?
जो घातांक आहे तो घातांक घ्या, त्याला 4 ने भाग द्या. मग पूर्ण घातांक घ्यायची गरज आहे का? तुम्ही म्हणणार नाही. फक्त कितीने भाग द्यायचा आहे? तर शेवटचे 2 अंक 24 आहे. त्या 24 ला 4 ने भाग द्या. 4 1 4 4 7 24. बाकी किती उरली? तर तुम्ही म्हणा सर बाकी उरली 0. मग बाकी 0 उरली म्हणजे याचा अर्थ काय करायचा आहे तुम्हाला? 8चा चौथा घात घ्यायचा आहे. मग आता 8चा चौथा घात घेणं खूप अवघड होईल. का बरं? कारण एक तर आपलं पाठांतर पाहिजे. नसल पाठ तर थोडक्यात हा टेबल आठवायचा आहे. कोणता टेबल? जो मी तुम्हाला आता सांगितला तो टेबल. कोणता? 8च्या बाबतीत सांगितलेला तो टेबल थोडासा आठवायचा. आधी 8 ने सुरुवात होईल. 8चा पहिला घात 8 आहे. 8चा वर्ग 64 आहे. 8चा घन 512 आहे. आणि 8चा चौथा घात जो असेल तो पण एका स्थानी काय येणार आहे? 6 येणार आहे. हे आपलं लक्षात ठेवायचं. 8 4 2 6. 2च्या बाबतीत 2 4 8 6. याच्या बाबतीत 3 9 7 1. याच्या बाबतीत 7 9 3 1. हेच अंक उलटे पालटे गेले पहा. मग तसं जरी नसन तुम्ही म्हणले सर आता एवढं मोठं काय आठवायचं नाही आम्हाला अचानक पेपरला, मग आम्ही काय करावा? तर तुम्ही काय करावं माहितीये का? मग तुम्ही असं करा ना. मग 8चा चौथा घातांक आहे म्हणजे याचा अर्थ 8चा वर्ग गुणिले 8चा वर्ग. 8चा वर्ग किती आहे? 64. परत 8चा वर्ग किती आहे? 64. एवढं तर आपण करू शकतो पेपरला. आणि याचा एकक स्थानचा अंक पकडा. 4 चौक 16 आणि 16 मधला एकक स्थानचा अंक काय किती आहे? 6 आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4. जास्त पाठांतर करायची गरज नाही. मी तुम्हाला आता सांगतो. गणित हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे का बस. फक्त बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. मूलभूत संकल्पना तुमच्या व्यवस्थित जर असेल तर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता म्हणजे पोहोचता. पण त्याच्यासाठी इतका बारीक गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे का बस. इतके बारकावे तुम्हाला माहित पाहिजे तरच मजा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहा. हा आता इथं काय केलं पहा. आता इथं आपल्याला हे जे काही आपण 3 टाईपचे प्रश्न शिकलो. टाईप 1 मध्ये काय होतं? तुम्ही म्हणा सर टाईप 1 मध्ये आपल्याकडे 0 होता, 1 होता, 5 होता, 6 होता. ज्यावेळेस एकक स्थानी याच्यापैकी कोणताही अंक असेल आणि त्याचा घातांक 0 व्यतिरिक्त कोणताही असेल तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा हेच अंक असतात. 0 1 5 आणि 6. टाईप 2 मध्ये काय शिकलो? तर टाईप 2 मध्ये आपण 4 आणि 9 ठेवला. आता हे पूर्ण रिव्हिजन करत नाही मी. आता टाईप 2 मध्ये आपण 4 आणि 9 ठेवला. तर याचं लॉजिक काय? तर याच्यासाठी जे आज या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या युट्यूब चॅनलला आज जे नवीन किंवा आजच हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी आधी व्हिडिओ क्रमांक 1 बघून या. जर तुम्हाला तो व्हिडिओ क्रमांक 1 बघितला तर तुमच्या आणखीन गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला चॅनल जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. कारण आता सुट्टी नाही पोलीस भरतीला. 100% सांगतो आता आपली सुट्टी नाहीये. आपल्याला रिझल्टच काढायचा आहे. ठीक आहे. गर्दीतून आपल्याला आता वर्दीत यायचं आहे हे लक्षात घ्या. मग आता टाईप 3 मध्ये काय? तर टाईप 3 मध्ये आता मी तुम्हाला टाईप 3 शिकवलाय. काय काय आहे? 2 आहे, 3 आहे, 7 आहे आणि 8 आहे. मग आता मला सांगा एकक स्थानी काय रे? 7 आहे. बरं एकक स्थानी 7 आहे त्याचा घातांक किती आहे? 153 आहे. मग 153 मध्ये काय करायचं आहे? जर एकक स्थानी 7 असेल तर घातांकाला 4 ने भाग द्यायचा आहे. मग घातांकाला 4 ने भाग द्यायचा तर मग आपल्याला अख्खा घातांक घेण्याची गरज नाहीये. संपूर्ण घातांक घेण्याची गरज नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला फक्त 53 घ्यायचे आहे. मग 53 ला 4 ने भाग द्यायचा आहे. 4 1 4 13 चौक 52. बाकी किती उरली? तुम्ही म्हणा सर बाकी उरली 1. 53 मधून 52 गेले, बाकी उरली 1. म्हणजे इथं किती होते? 7 होते. मग 7चा एक घातांक म्हणजे किती आहे? 7 आले आपले. म्हणजे आपलं जे काही आपण याचं उत्तर काढलंय 5627 चा घातांक 153 जर केला आपण तर त्याच्या एकक स्थानी काय असणार आहे? तर आपल्याला 7 भेटणार. आता इथं गुणाकार आहे बरं का. आपण नंतर आता सेपरेट आधी काढून घेऊ. आता मला सांगा एकक स्थानी किती रे? तुम्ही म्हणा सर एकक स्थानी 1 आहे आणि त्याचा घातांक किती आहे? 72 आहे. मी आता सांगितलं 0 1 5 आणि 6 हे असे अंक आहे का ज्याचा घातांक तुम्ही कितीही करा 0 सोडून तर त्याचं उत्तर नेहमी तीच संख्या असते. म्हणजे याचा अर्थ याच्या एकक स्थानी काय येणार आहे? हाच अंक येणार आहे. कोणता? 1 येणार आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे? तुम्ही म्हणा सर 7 गुणाकारामध्ये याचं उत्तर किती आलंय? 1. 7 1 7. तर हे उत्तर पाहिजे आपलं ऑप्शन नंबर 3. काय पाहिजे? हे उत्तर पाहिजे आपलं. किती सोपं आहे पहा बरं. याला टाईप नंबर 3 मध्ये टाकला. टाईप नंबर 3 चा कन्सेप्ट लावला. त्याच्यानुसार त्याचं एकक स्थान भेटला आपल्याला 7. आणि हा टाईप 1 मध्ये होता त्याचं एकक स्थानचं काय असणार आहे? 1. घातांक किती करा? एकच उत्तर आहे. पाहिल्या पण प्रश्न सुटतोय. मग 7 गुणिले असेल तर गुणिले करा, बेरीज असेल तर बेरीज करा आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. तर उत्तर किती येणार तुमचं? 7 येणार आहे.
त्याच्यानंतर पाहता पुढचा प्रश्न. आता वजाबाकी बरं का. आता काय वजाबाकी आणि याच्यामध्ये मी आता तुम्हाला गॅरंटेड सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नवीन शिकायला भेटणार आहे. काय भेटणार आहे? एक गोष्ट तुम्हाला नवीन शिकायला भेटणार आहे. ती कोणती? आता चला आपण पाहू. जसं की 7चा घातांक 95 आहे. आपल्याला माहिती आहे 7 एकक स्थानी आले ना. आता मी लिहितो 7, याचा घातांक किती आहे? 95. मग आपल्या डोक्यात काय पाहिजे का 95ला 4ने भाग द्या. मग 95ला जर 4ने भाग दिला तर काय येईल भाग? तर 23 चोक 92. 23 चोक काय होईल? 92 होईल. माझे पाडे पाटे तुम्ही पण करा, ठीक आहे, जेणेकरून आपला टाइम वाचतो. एखादं म्हणलं ना तुम्हाला पाठे पाठ करायची काही गरज नाहीये, तर असं नाहीये. थोडेफार गोष्टी आपल्या पाठांतर पाहिजे का जेणेकरून आपला टाइम वाचतो. मग आता पहा 23 चोक 92, 95 मधून 92 गेले तर किती उरले? तुम्ही म्हणा सर 3 उरले. बाकी किती उरलेली आहे? तर तुम्ही म्हणा सर बाकी उरली 3. मग बाकी 3 उरली तर याचा अर्थ 7चा घन करायचा आपला. आणि 7चा घन किती आहे? तर 7चा घन आहे 343. मग आता 7चा घन 343 आहे म्हणजे एकक स्थानी किती येणार आहे? तुम्ही म्हणा सर ह्या 7चा घातांक 95 याचं ज्यावेळेस मी सविस्तर रूप लिहिल त्यावेळेस त्याच्या उत्तराच्या एकक स्थानी किती येणार आहे? 3 येणार आहे. इथं काय तुमच्याकडं मायनस आहे, तर मायनस लिहिले. आता इथं परत 3 आहे आणि त्याचा घातांक किती आहे? 58 आहे. मग आता इथं मी काय करणार? परत 58ला 4ने भाग देणार. मग 14 चोक 56. बाकी किती उरली? तुम्ही म्हणा सर बाकी उरली 2. मग आता बाकी 2 उरली तर एकक स्थानी 3 होते, तर 3चा वर्ग तुम्हाला माहिती 3चा वर्ग किती आहे? 9 आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या विस्तारित स्वरूपात म्हणजे 3चा घातांक 58 आहे, त्याच्या विस्तारित स्वरूपात एकक स्थानी किती आला? 9 आला. एकक स्थानी किती आला? 9 आला. आता वजाबाकी करायची आपल्याला. या संख्येमधून ही संख्या वजा करायची. पहा बरं का, आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे का या संख्येमधून ही संख्या वजा करायची. मला सांगा ही संख्येचे एकक स्थानी काय आहे? तुम्ही म्हणा सर या संख्येच्या एकक स्थानी किती आलाय? 3 आलाय. वजा या संख्येच्या एकक स्थानी किती आलाय? तुम्ही म्हणाल या संख्येच्या एकक स्थानी किती आलाय? 9 आलाय. आता यांची वजाबाकी करायची. आता बऱ्याच जणांना काय वाटत माहितीये का? आपण काय करू माहितीये का? 3 आणि 9 मधला फरक घेऊ. 3 आणि 9 मधला फरक किती आहे? 6 आहे आणि या 6ला टिक मार्क करून येतील. अजिबात नाही मित्रांनो. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणं म्हणजे फरक आहे. इथं वजाबाकी करायची आहे तर या संख्येतून ही संख्या वजा करायची. मला सांगा 3तून 9 जातात का रे? तुम्ही म्हणा सर नाही 3 मधून 9 जात नाही. पण आपल्याला वजाबाकीमध्ये माहितीये का एक हातचा घ्यायचा असतो. एक काय करायचा असतो? शेजारच्या कोण हातचा घ्यायचा असतो. शेजारी कोण आहे काय आहे मला त्याच्याशी काही घेणदेण नाहीये. मग एक हातचा घेतला तर इथं किती झाले? तुम्ही म्हणा सर इथं झाले 13. आता 13तून 9 करणं वजा शक्य आहे. 13 मधून जर मी 9 वजा केले तर खाली किती राहिले? 4 राहिले. त्याच्यानंतर त्याचा हातचा द्यायचा नाही द्यायचा त्याच्याशी मला काही घेणदेण नाहीये. इथं वजाबाकीमध्ये मला माझा एकक स्थान भेटला, मला बाकीचं काही घेणदेण नाही. तिकडे तुम्ही गोंधळ घाला. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4. तर ऑप्शन नंबर काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 2 येणार आहे. त्याचं उत्तर पाहिजे 4. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात माहितीये का? 9 मधून 3 वजा करून टाकतात. त्यांना असं वाटतं का अरे बाबा 9 मधून 3 वजा करून टाकू लगेच फास्ट मध्ये लगेच 6 आहे आणि ऑप्शन पण दिसतो आपल्याला 6, लगेच टिक मार्क करून मोकळं होतो. तर तसं नाही करायचंय. यात एकक स्थानी 3 आहे त्याच्यातून आपल्याला याचे एकक स्थानी 9 वजा करायचे. तर याच्याकडून एक हातचा इकडे घ्यायचा आहे आपला, त्याचे 13 करायचे वजाबाकीमध्ये. उदाहरणार्थ समजा असं पण असेल तिथं का 23 इथं 2 असेल तर या 2 कडून आपण काय करणार? इकडे हातचा घेणार आहे का नाही? ठीक आहे, म्हणजे 13 करणार आहे. मग 13 मधून इकडचे 9 वजा करणार. असं काही पण म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. समजलंय? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टीने. का इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टीने? त्याचं कारण आहे हे 9 मधून 3 गेले 6, टिक मार्क करून आपण मोकळ होतो. तर इथे याचं उत्तर किती आहे? 4 आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर आता मला असं वाटतं हा लास्ट क्वेश्चन आहे ह्या व्हिडिओ मधला. हा काय आहे? लास्ट क्वेश्चन आहे ह्या व्हिडिओ मधला. तर आता हा प्रश्न पण आपण व्यवस्थित सोडवणार आहे. तर आता ह्या दोघांची बेरीज आहे आणि त्याच्यामधून हा वजा करायचा आहे. काय म्हणलं मी तुम्हाला? या दोघांची बेरीज करायची त्याच्यामधून हा वजा करायचा आहे. सगळ्यांचे घातांक किती आहे? 1999, 1999 आणि 1999. इथं पहा बरं एकक स्थानी किती आहे? 7 आहे. मला सांगा एकक स्थानी 7 असेल तर आपण काय करतो रे? तुम्ही म्हणाल सर त्याचा घातांक घेतो त्याला 4ने भाग देतो. मग संपूर्ण घातांक घ्यायची गरज आहे का? नाही. तुम्ही म्हणाल फक्त 99 घ्या. मग 99ला 4ने भाग दिला तर 99ला 4ने भाग दिला तर 24 चोक 96, भागाकार आला 24 आणि बाकी किती उरली? तर 99 मधून
96 गेले तर बाकी उरली 3. मग आता 7चा तिसरा घातांक म्हणजे उत्तर काय असणार आहे तुम्ही म्हणा सर 343. मग या 343 मधले आपल्याला किती घ्यायचे 3. म्हणजे जो काही एकक स्थानचा अंक असणार आहे याच्या बाबतीत फक्त एवढ्याच्या बाबतीत तर याच्या सविस्तर स्वरूपात आपल्याला इथं एकक स्थानी 3 येणार आहे. पुढे काय आहे प्लस आहे. आता आपल्याला माहिती आहे एकक स्थानी किती 1 आहे आणि एकचा किती घातांक करा त्याच्या एकक स्थानी नेहमी 1 असतो. हे पण झालं आपण लिहून ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मायनस. आता इथं पण काय 7 आहे आणि आत्ताच काढला आपण 7चा घन उरणार आहे कारण याचे घातांक सगळ्यांचे काय आहे सेम आहे. म्हणजे इथं पण काय उरणार आहे तर याच्या एकक स्थानी किती उरणार आहे 3 उरणार आहे. मग आता मला सांगा ह्या दोघांच्या एकक स्थानची बेरीज होईल 3 आणि 1 4 आणि या 4 मधून जर हा 3 वजा केला तर एकक स्थानी मला काय उरल तुम्हाला सर एकक स्थानी उरल 1. त्याचं उत्तर काय पाहिजे ऑप्शन क्रमांक 1 एकच पाहिजे. ठीक आहे. याचं उत्तर किती पाहिजे 1 पाहिजे. तर हा आपला टॉपिक होता. छोटासा टॉपिक आहे एकक स्थानचा अंक ओळखा. जेवढे याच्यामधले कन्सेप्ट आहे जेवढे बारकावे आहे तेवढे 2 व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेले. दोन्ही व्हिडिओ लेक्चर तुम्ही 2-3 वेळा पहा. तुमचा हा टॉपिक पुन्हा कुठेही कोणत्याही युट्यूब चॅनलवर पाहायची गरज पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि जर पेपरला आला तर तुमचा 1 मार्क फिक्स. तर आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.